नमस्कार भावा बहिणींनो, आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहे बघा. फक्त 10 मिनटं लागतात नाश्ता बनवायला. एक नंबर लागतं खायला. नक्की करून बघत जावा. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जावा, हाईप देत जावा माझ्या व्हिडिओला. आता बघा, हे काय केलं, 3 बटाटे घेतले आहेत उकडलेली. ह्याला काय करते, आधी थंड झालेत, साली काढून घेते आणि ह्या बारीक खिसणीनं ह्याला आपण खिसून घ्यायचं. हातानं त्याला मऊ करायचं नाही. हातानं मऊ केलं तर बारीक बारीक तुकडे राहतात. आपल्याला एकदम मऊ पाहिजे आपल्याला हे बटाटा. तिन्ही बटाटे आपण चांगले बारीक खिसून घेतल्यात. आता ह्याच्यात कुटलेली मिरची घालते 1 चमचाभर. इथं बघा, कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता ह्याच्यात मीठ घालते चवीपुरतं. तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ घाला. काळी मिरी पावडर 1 चमचा टाकून घेते. बस, काही जास्त घालायचं नाही. ह्याच्यात लगेच घालायचं मक्याचं पीठ, म्हणजे कॉर्नफ्लॉवर. नसलं तर मैदा जरी घातला, तांदळाचं पीठ जरी घातलं तरी चालतं आहे. 1 वाटीभर घेतलं आहे. ही छोट्या वाटीने 1 वाटी घेतलं आहे. चमच्यानं जर घेतलं तर 6-7 चमचे भरून घ्या. ही कॉर्नफ्लॉवर नसला तर तांदळाचं पीठ बी चालतं आहे, नाहीतर मैदा जरा कमीच घाला. अशा पद्धतीनं आपल्याला ह्याला चांगलं तिंबून घ्यायचं आहे. थोडं ही चिकट असते, बटाटा आहे ना, तर थोडं चिकट लागेल हाताला. पाणी वगैरे काय ह्याचा वापर करायचा नाही ह्याच्यात. मस्त असं ह्याला आपण चांगलं एकजीव करून तिंबून घेऊ. पीठ तिंबताव तसं थोडंसं पातळ राहील, जास्त घट्ट करायचं नाही, जास्त पीठ टाकायचं नाही ह्याच्यामध्ये, नाहीतर पीठ खाल्ल्यासारखं लागते, म्हणजे बटाट्याचं कमी चव येते. तर बघा, अशा पद्धतीने चिकट हाताला चिटकायला लागले, थोडं पातळच. आता ह्याच्यात तेल घालून घेते. पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे, जास्त तेलही टाकायचं नाही. अशा पद्धतीनं आपण ह्याच्यात तेल टाकून घेतलं आहे. आता चांगलं ह्याला आणि तिंबू. आता हाताला चिटकणार नाही. तेल घातलं की मग नाही चिटकत, पातळ जरी राहिलं तरी चालते. मग आपण ह्याचे थोडे छोटे छोटे गोळे करून तळणार आहोत. तर गोळे करून ठेवलं की ते थोडंसं जास्त मऊ राहत नाही, जास्त पातळ राहत नाहीत, थोडंसं कडक होतात. मग अशा पद्धतीनं पीठ तिंबून घेतलं आहे. फक्त ह्याच्यात कुटलेली मिरची, कोथिंबीर, काळी मिरी पावडर असली तर टाका, नाही टाकली तरी चालते. मग अशा पद्धतीनं छोटासा गोळा घ्यायचा, असा मुटका केला आहे बघा, असं लांब करायचं. कसं बी आकार दिला असं जरी तोडून टाकलं तरी चालते, पण मी अशा आकाराचं ह्याला भजे करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपण ह्याचे सगळे करून घेणार आहे. छोटे छोटे रोल म्हणा ना, छोटे रोल करून घेतलेत बघा. मुटके म्हणा, नाहीतर ह्याचे गोळी म्हणा, काही असं गोल जरी करून टाकलं तरी चालते बघा. तर हे बघा, अशा पद्धतीनं आपण सगळे करून घेतलेत. एवढे तयार झालेत. आता थोडं पीठ बस शिल्लक आहे आपलं. तर काय करायचं, तेल ठेवले तापायला. चांगलं तेल तापलं की ह्याच्यामध्ये आपण एक 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 सगळे सोडून घ्यायचे. जसे भजी सोडतो तसेच सोडायचं, जास्त काय करायचं नाही. आणि एका बाजूनं चांगलं ह्याला तळू द्यायचं. आता ही चिटकतात बघा आत घातल्यावर, नाहीतर म्हणताना सांगितलं नव्हतं. जास्त घालायला लागले ना तर चिटकणार एकाला एक. मग तळत तळत आपण थोडं चमच्यानं, पळीनं, उलताण्यानं थोडं ह्याला मोकळं करून घ्यायचं. जसं आपले भजी चिटकतात तसंच. एकच नंबर लागते. गरम गरम खा, थंड झाल्यावर खा, टमॅटो कॅचअप बरोबर खा, नाहीतर असंच खा. मी तर अशीच खाते, माझी लेकरं खातात टमॅटो कॅचअप बरोबर. हे बघा, अशा पद्धतीनं मी सगळं ह्याच्यात टाकून घेतले, जेवढे प्लेटमध्ये होते तेवढे. आता मस्त ह्याला थोडं तळू द्यायचं, लगेच डवचाडवची करायची नाही. थोडं मस्त आरामानं तळून दिलं. हे बघा, चिटकलेत ना, मी म्हणलं होतं तुम्हाला चिटकेल, तर अशा पद्धतीनं चिटकतात. थोडं थोडं करून ह्याला आपण उलतं पालतं करून दोन्ही बाजूने चांगलं कलर येऊस तर ह्याला तळून घ्यायचं. आपलं भजी तळताव तशीच. गॅस मध्यम ठेवला बघा, फास्ट गॅस नाही ठेवलेला. बटाटा तर शिजलेला आहे, पण आता आपण ह्याच्यात मक्याचं पीठ घातलं आहे ना. तांदळाचं पीठ एकच नंबर लागते, कुरकुरीत होत्यात तांदळाच्या पिठानं. पण मैदा घातला तर थोडासा कमी घाला, एका वाटीला थोडा कमी घ्या मैदा. अशा पद्धतीनं बघा, आपण ह्याला सगळ्याला उलतपालतं करून घेतलं, म्हणजे दुसरी बाजूनं तळायला ठेवलं ह्याला कढईमध्ये. खूप साध्या सोप्या रेसिपी असतात भावा बहिणींनो. जरा माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा. व्हिडिओ आवडला तर मित्रमंडळीत बी पाठवत जावा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच साध्या सोप्या घरगुती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवेल. बोलण्यामध्ये काही चूक झाली तर माफ करा, मला जास्त मी शिकलेले नाही. जसं येते तसं मी तुम्हाला बोलते आणि करून दाखवते. थोडासा सपोर्ट करा. सगळेजण पैशासाठीच आलेले आहेत यूट्यूबवर. मला पण काहीतरी पैशाचीच गरज आहे, त्यासाठी मी बी ही करायला लागले. असं नाही की नुसतं करून दाखवणार आहे, माझ्यात कला आहे. सगळं पैशासाठीच करतात बघा. अशा पद्धतीनं मस्त असं आपले बघा सगळं मोकळं करून घेतलेत. आता दोन्ही बाजूनं चांगलं तळू द्यायचं.
3 बटाट्याचं जरी केलं का नाही 6-7 लोकांना मस्त होतं एक नाश्त्यात. संध्याकाळच्या टायमाला नाश्त्याला दिलं चहाबरोबर 6-7 माणसाला पुरतेल अशी होते ती. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. कुकरमध्ये बटाटे उकडली की मग नुसतं मीठ आणि कुटलेली मिरची टाकून जरी कोथिंबीर टाकून जरी केलं, कढीपत्ता नाही घालायचा, कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि मस्त तिंबून ह्याचे गोळे करून तळून काढायचे. एक नंबर खायला लागतात. करून बघत जावा भावा बहिणींनो. तर आता ह्याला आपण झाऱ्यामध्ये काढून चांगलं तेल नितरू द्यायचं आणि मग ह्याला चाळणी असली तर चाळणी जरी ठेवलं तरी चालतंय, सगळं तेल नितळतंय. तर झालेत हे आपले तयार बघा अशा पद्धतीनं. व्हिडिओ आवडला तरच लाईक करत जावा. नाही केला लाईक तरी चालेल भावा बहिणींनो. बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचा सर्वांचा.